परभणीतील पोखरणी येथून रविवारी सकाळी काँग्रेसच्या वतीने सद्भावना संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली होती, ज्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती। आज सोमवार रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार काँग्रेस भवन येथे ध्वजवंदन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। सदरील पदयात्रा शनिवार बाजार शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा ते अक्षता मंगल कार्यालय पर्यंत पदयात्रा सुरू होती। नंतर सद्भावना संविधान बचाव पदयात्रेचा समारोप सभेद्वारे झाला। सदरील सभेत वेगवेगळ्या मुद्द्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणावर आरोप लावले व शेतकरी आणि लाडकी बहीण यांना फसवून सत्ता आणली, असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले। राज्यामध्ये आणि देशामध्ये धर्मांधतेचं विष पेरलं जात आहे, जातीयतेचं विष पेरलं जात आहे। खरं तर विकासाची कल्पना ही धर्मांधतेतून पुढे जाऊ शकत नाही, देश उभा होऊ शकत नाही। या देशातला स्वातंत्र्याचा मूळ जे आहे किंवा स्वातंत्र्य जे मिळालं ती त्याचं जे फाउंडेशन आहे ते सर्व धर्म समभावाचं आहे, सर्व जाती धर्माला घेऊन हा देश पुढे नेण्याचा आहे। परंतु काही लोक किंवा आत्ताचे सत्ताधारी या देशामध्ये विकासाच्या गोष्टी सोडून केवळ धर्मांधतेच्या गोष्टी करून हा देश अस्थिर करू पाहत आहे। या देशाला अस्थिर करून पाहणारी जशी यांची मानसिकता आहे किंवा धर्मांधता पेरून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याची काय मानसिकता आहे, त्याला बंदुकीने आणि तलवारीने उत्तर नाही तर सद्भावनेने उत्तर द्यायचं आहे। आम्ही सद्भावनेने उत्तर देणार आणि माणुसकीला, मानवतेला खरा धर्म समजून आम्हाला पुढे जायचं आहे। ह्याच सद्भावनेचा उद्देश आहे। म्हणून जो जो या देशावर प्रेम करतो, जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे, तो आमच्या सोबत आहे हे मानून आम्ही काम करतो। त्या उद्देशाने ही सद्भावना यात्रा आज निघाली, त्याला उत्तम प्रतिसाद आज मिळतो आहे।